आनंद येतोय. आहे का लक्ष्मी? नाही. सगळे पाहुणे जमले आणि पटकन गॅस गेला. आहे का लक्ष्मी? नाही. चांगला वारा येत नाहीये, चांगलं घरात ऊन येत नाहीये, ऊर्जा येत नाही, अशी स्थिर लक्ष्मी आहे का? नाही. घरामध्ये सगळं उत्तम प्रकारे असणं. आता तुमची इच्छा होती की वास्तूच्या वेळेस 13व्या मजल्यावरती गाय आणायची, परंतु ते शक्य नाही आता या ठिकाणी. परंतु गाय वासर, उत्तम अग्नी, उत्तम सूर्यप्रकाश, उत्तम वाहणारा वारा, हे खरं धन आहे. कारण त्याने स्वास्थ्य आणि घराचं वातावरण टिकून राहतं. नाहीतर लोक पैशाला सगळं लक्ष्मी समजायला लागले. पैसा लक्ष्मी नाहीये, पैसा तुमचं व्यवहार साधन सुरळ करतो. म्हणून ती पण गरजेची आहे. श्री, लक्ष्मी, धृती, शरीरातल्या सगळ्या मेधा, या सगळ्या चांगल्या वाढत राहाव्यात, उत्तम राहाव्यात यासाठी, आणि उत्तम बुद्धी प्राप्त व्हावी. नुसती बुद्धी प्राप्त होऊन उपयोग आहे का? नाही. ती योग्य ठिकाणी वापरता यावी. अभ्यास खूप केला आणि पेपरला काही झालं नाही, असं काही उपयोग आहे का? नाही. म्हणून प्रज्ञा, या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. अशा या ठिकाणी वसुरधारेचं पूजन केलं. वसुरधारेच्या पूजनाच्या नंतर तुमच्या आयुष्याच्या वर्धनासाठी गुरुजींनी आयुष्य मंत्राचा जप केला. आयुष्य मंत्र जपाच्या नंतर नांदी श्राद्ध तुमच्याच पितरांचं केलं, परंतु गुरुजींनी केलं. काही गोष्टींचे जसं तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं होतं की अधिकार नसतात त्या स्त्रीला काही अधिकार नाहीये. त्याच्या मागे काही वेगवेगळे कारण असतील, ते मी अजून कधी शोधलेले नाहीयेत. परंतु तिला ऋतू प्राप्त होतो किंवा मासिक धर्म वगैरे असतात म्हणून नसेल, असं एक अंदाज आहे. माहिती नाहीये, मी उगीच चुकीचं काही सांगणार नाही. परंतु स्त्रीला काही कर्मांचे अधिकार नाहीयेत. ते करू नये म्हटलं की करू नये. ज्येष्ठ वाक्य प्रमाण असं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली. खरंच चालवली का? मी काही पाहिला नव्हतो, परंतु थोरा मोठ्यांनी मांडलं, संतांनी मांडलं, मग मला मानायला हरकत नाही, कारण मी त्यांच्यापेक्षा जास्त शहाणा नाहीये. असं या ठिकाणी तुमच्या वतीने इथे नांदी श्राद्ध म्हणजे पितरांची पूजा केली. पितरांची पूजा इथे का बरं केली? शब्द काय उच्चारला? कोणतं श्राद्ध केलं? नांदी श्राद्ध. का? तर आज आनंदाचा प्रसंग आहे. ये जो कुछ भी है सिर्फ आपकी वजह से, हे तुमच्यामुळे आहे, ही कृतज्ञता आहे. म्हणून आपल्याकडे सगळ्या प्रकारचे संस्कार, एखादी स्त्री गर्भधारण करते, तिच्या गर्भधारणाच्या अगोदरपासून संस्कार सांगितले. गर्भाधान, तिथून त्या स्त्रीने जन्म दिलेल्या त्या जातकाच्या विवाहापर्यंत 16 प्रकारचे संस्कार सांगितले आणि वेगवेगळे धार्मिक कृत्य सांगितले. अनेक धार्मिक कृत्य आहेत. प्रत्येक धार्मिक शुभ कृत्यामध्ये नांदी श्राद्ध सांगितलं. का बरं सांगितलं असेल तर आनंदाचा जो प्रसंग मी अनुभवतोय, उपभोगतोय, ही फक्त आणि फक्त त्यांचे आशीर्वाद आहेत. बरोबर? म्हणून पितरांची या ठिकाणी आपण पूजा करतो. आपली संस्कृती एवढी सुंदर आहे. मृत्यूनंतर पण तिलांजली आणि पाणी द्यायला सांगते, पिंडदान करायला सांगते. नाहीतर काही संस्कृती आहेत या विश्वामध्ये ज्या स्वतःच्या वडिलांना कारागृहात ठेवतात आणि भावाचं शिर पाठवून सांगतात की हा राहिला नाही, आता मी गादीवर बसतोय. अशी माझी संस्कृती अजिबात नाही. एकदम सुंदर आहे, सुटसुटीत आहे. फक्त लोकांनी अपभ्रंश निर्माण केला आपल्या संस्कृतीबद्दल की ब्राह्मणांच्या विवाहामध्ये किंवा विवाह पद्धतीमध्ये हिंदू धर्मामध्ये गाय मारली जाते. अजिबात नाही. तृणाची गाय सांगितली, ती तृणाची गाय म्हणजे कशाची? दर्भाची गाय. त्या नवरदेवाला द्यायला सांगितली आणि तो 2 भाग करतो त्या दर्भाचे, आणि दर्भाचे 2 भाग करून काय सांगतो? ही गाय सोडून द्या, वनामध्ये सोडून द्या, हिला बांधू नका. आणि लोकांनी आपल्याला आपल्या संस्कृतीपासून परावृत्त करायचं म्हणून काय सांगितलं? गोहत्या केली जाते. अजिबात असं काही नाहीये आपल्या धर्मग्रंथामध्ये. तसं नांदी श्राद्ध का विषय भरकटू देणार नाही, परंतु तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. ज्यांचे पाय दुखायलेत त्यांनी थोडा वेळ सहन करा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण नांदी श्राद्ध करत असताना पितरांची पूजा करतो. कारण मी जे काही आज उपभोगतोय, EMI भरून कर्जातून मुक्त होता येतं, परंतु जिने वाहिले हे नवमास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, सगळे व्हॉट्सअप वापरतात आणि व्हॉट्सअपवर मेसेज येतो. त्यात सांगितलं जातं की आई बाळाला कडेवर घेऊन फिरते आणि तिची इच्छा असते की मी जे पाहते ते माझ्या बाळाने पाहावं, पण वडील मात्र खांद्यावर घेऊन फिरतात, माझ्या बाळाने माझ्या पुढेही पाहावं. अगदी मृत्यूपर्यंत वेदना होत असताना ही चिंता कोणाची असते? तर आपल्या पाल्यांची असते. असे आपले पूर्वज असतात. म्हणून त्यांचं या ठिकाणी सगळ्या शुभ प्रसंगी पूजन करावं असं धर्म सांगतो आणि आपला धर्म तसं नेमून देतोय. म्हणून नांदी श्राद्ध या ठिकाणी केलं तुमच्या वतीने तुमच्या पितरांचं. असं या ठिकाणी आपण नांदी श्राद्धाच्या विधानाच्या नंतर आपण गुरुजींचं पूजन केलं. गुरुजींची ओळख आपण करून घेतली की कुठल्या गोत्रातले कोणते गुरुजी आहेत, आणि त्यांना मी काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी देते, जबाबदारी देते या कार्यामध्ये. इथे समोर असलेले संदीप गुरुजी, त्यांना मी आचार्य, ब्रह्मा, गणपत्य, सदस्य आणि ऋत्वी अशा 5 प्रकारच्या मुख्य पोस्ट म्हटला येईल आपल्याला, त्या मुख्य जबाबदाऱ्या त्या गुरुजींना दिल्यात सगळ्यांना. त्यानंतर आपण पुढे इथे थांबलोय. आता गुरुजींची प्रार्थना केली
गुरुजींना काही नियम सांगितले, फक्त यजमानांनाच सगळ्या गोष्टी का नाही, गुरुजींना सांगितलं. गुरुजींना कसं असावं तर वेदशास्त्रार्थ कोविदा ग्रह ध्यान रता नित्यम, रोज ग्रहांचं पूजन अर्चन करणारे असावेत. पुढे कसे असावेत, अक्रौदना हा, शौचपरा हा, सततम ब्रह्मचारी ब्रह्मचारी असावं पूजन काळामध्ये. गुरुजींना क्रोध नसावा. आता येऊ शकतो कारण घडत वातावरणानुसार अक्रोधनाहा शौचपराहा शततम ब्रह्मचारिणः, बरोबर, या सगळ्या गुणांनी युक्त गुरुजींनी इथे पूजन करावं असं या ठिकाणी गुरुजींची प्रार्थना केली. गुरुजींच्या प्रार्थनेच्या नंतर आपण जरा पॉज घेतलाय का, ही गोष्ट आपल्याला कळावी की नेमकं चाललंय काय. नाहीतर सगळे मंत्र चाललेत, कोणी नाश्त्याला पळतंय, कोणाचं काहीतरी चाललंय, कोणीतरी थकलंय, झोपा काढतंय हळूहळू गुरुजींची माहिती ऐकताना, असं काही नको, आहे की नाही. हे मध्ये मध्ये कशासाठी हवंय तर आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य वेदत पशुभिर नराणाम, हे मध्ये मध्ये स्टंट झाले पाहिजेत, पंचेस झाले पाहिजेत. नाहीतर काय, खाणं पिणं झोपणं सगळं आपल्यामध्ये प्राण्यांसारखंच आहे, बरोबर एक नाही. सामान्य वेदत पशुभिर नराणाम, तेही खातात पितात झोपतात उठतात, रोज ती दिनचर्या त्यांची आपल्याप्रमाणे चालू आहे, बरोबर एक नाही. पुढचं वचन काय, धर्मो हि तेषाम अधिकम विशेषम, धर्म कार्य करणं हेच फक्त मनुष्यामध्ये वेगळं आहे. आणि मी एक अजून पार्ट ऍड केला, कुठलीही टीव्हीवरची कॉमेडी सिरियल न बघता मनमोकळं हसता येणं, ही ह्या दोनच गोष्टी आपल्यामध्ये आणि प्राण्यात वेगळ्या आहेत, बरोबर आहे की नाही. नाहीतर आपण हे प्राणी तुल्यच आहोत. म्हणून या ठिकाणी आता आपण पॉज घेतला, पूजनाची माहिती घेतोय. पूजनाच्या माहितीला आपण इथपर्यंत पोहोचलोय की आपण गुरुजींपर्यंत जबाबदारी सोपवली आहे. पुढे काय तर पुढे आपल्याला एक पिवळी मोहरी इथे आहे. ही पिवळी मोहरी वातावरणात टाकायची का, मेरे पैरों में मेरी तरक्की तो सभी ने देखी पर पैरों में चुभे काटे किसने नहीं देखे. उन्नती दिसते, प्रगती दिसते, ती कुठून आली कशी आली हे कोणी बघत नाही. आणि अनेक प्रकारच्या चांगल्या कर्मामध्ये बाधा निर्माण होतात. या बाधा होऊ नयेत. पूर्वीच्या काळी राक्षस असायचे, सिरियल्स मध्ये बघतो आपण, लांब लांब जटा, केस वाढवलेत, विचित्र दाढा आहेत, नखाविका वाढवलेत, असे राक्षस होते. ते शुभ कार्यामध्ये यज्ञ कार्यामध्ये त्रास द्यायचे. म्हणून त्यांच्यासाठी परिक्षेत्र नेमून दिलं जायचं की याच्यापासून तुला जर सहन होत नाही तर दूर राहा, बरोबर आहे की नाही. म्हणून ती पिवळी मोहरी वातावरणात टाकायची आहे. त्यानंतर पुढे काय तर पंचगव्य, जसं पंचामृत आहे तसं पंचगव्य आहे. सगळे वेल नोन आहेत या गोष्टींविषयी. दही, दूध, तूप, गाईचं शेण आणि गोमूत्र यांच्यापासून पंचगव्य बनवलं जातं, जे शरीराचीही शुद्धी करतं आणि वातावरणाचीही शुद्धी करतं. ते पंचगव्य केलं जातं. त्यानंतर आपण जे काही कुंडामध्ये जे हवन करणार आहोत त्या कुंडाची शुद्धी केली जाते, त्याला पंचभूत संस्कार असं म्हटलं जातं. या भूमीवरती 5 प्रकारचे संस्कार केले जातात. ते का तर ती यज्ञभूमी वृत्रासुर नावाच्या राक्षसाच्या या ठिकाणी त्याच्या मृत्यूनंतर अशुद्ध झाली होती. म्हणून प्रत्येक वेळेस त्या भूमीचे संस्कार करावे आणि त्या भूमीवरती यज्ञ करत असताना 5 प्रकारचे त्या भूमीवरती संस्कार करावे. जसं की आपण सडा सारवण संमार्जन म्हणतो की नाही, झाडून घेणं, तसं या ठिकाणी ते 5 प्रकारचे संस्कार त्या यज्ञकुंडावरती केले जातात. त्यानंतर पुढे तुमच्या पाठीमागे दिसतंय हे सगळ्यांच्या घरामध्ये वास्तुपूजेला दिसणारं नॉर्मल असं कॉमन मंडल, माहिती आहे असं वास्तुभद्र मंडल आहे. या पूर्ण कार्याला एक परिवार दिलेला असतो. जसा आज कार्याला आपला परिवार जमलाय की नाही, तसा पूजनाचा पूर्ण परिवार असतो. त्यामध्ये वास्तूचं पूजन होतं. ज्या वास्तूत आपण पूजन करतोय त्या वास्तूचं पूजन या ठिकाणी होतं. त्यावरती 64 प्रकारच्या देवतांची पूजा, ब्रह्मस्थान, आग्नेयला किचन, नैऋत्याला आपण बेडरूम, ईशान्येला देवघर असं मागतो. म्हणजे काय तर त्या प्रकारे तिकडून येणारी ऊर्जा असते ती शरीराला उत्तम आल्हाददायक किंवा त्रासदायक ठरणारी असते. त्या गोष्टी आपण त्या मंडलावरती त्या प्रकारच्या देवता सांगितल्या, त्या देवतांचं पूजन आपण करतो. त्याचं शालाकर्म होतं, त्याच्यावरती बलिदान आहे त्या दिशांना. अशा सगळ्या गोष्टी विधिवत त्याचं मंडलाचं पूजन केलं जाईल. वास्तुपुरुष काय आहे हे बऱ्याच वेळेस आपण ऐकलंय माझ्याकडनं. वास्तुपुरुष अंधकासुर नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर महादेवांच्या घामातून निर्माण झालेला तो विशालकाय पुरुष ज्यावेळेस वास्तू करतो त्यावेळेस पूजन करताना सरळ किंवा करून पालथा ठेवून घरामध्ये ठेवतो, बरोबर. असं या वास्तुपुरुषाचं इथे पूर्ण मंडलाचं पूजन आहे. जिथे तुम्हाला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या 3 मूर्ती दिसत आहेत, ही योगिनी मंडल आहे, बरोबर. ज्यांना नवरात्राची आरती माहिती असेल, नवरात्राच्या आरतीच्या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं द्वितीयेच्या दिवशी मिळते 64 योगिनी हो, बरोबर आहे की नाही. अशा 64 प्रकारच्या भारतवर्षामध्ये, भारतवर्ष म्हणजे अखंड भारतवर्ष, त्या भारतवर्षामध्ये 64 प्रकारच्या योगिनींची स्थानं सांगितली, त्या देवी आहेत. जशा 16 मातृका तशा या 64 प्रकारच्या योगिनींचं यज्ञाच्या रक्षण करता या सगळ्या काही देवता असतात बरं का. ज्या अंग प्रत्यंग तुम्हाला दिसत आहेत यज्ञाला पोषक आणि अरक्षक अशा देवता असतात, म्हणजे पुरवणाऱ्या आणि रक्षा करणाऱ्या. अशा त्या
योगिनींचं इथे पूजन होणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फोटो दिसतोय, त्या इथे क्षेत्रपाल, क्षेत्र मीन्स परिसर, स्क्वेअर फीट्स मध्ये आपण येऊन बसलोय आता, आहे की नाही. त्या परिसराचं रक्षण करता काही देवता सांगितल्या, त्या 51 प्रकारच्या भैरवांचं इथे क्षेत्रपालांचं या ठिकाणी पूजन होतं. त्या क्षेत्रपाल देवतेच्या पूजनाच्या नंतर इथे समोर आपण थोडस उंच चौरंग सगळ्यापेक्षा दिसतोय, हे म्हणजे सर्वतोभद्र. मगाशी सुरुवातीलाच सांगितलं, एखादा जर म्हटला काही वाईट बोलायला लागला, आपण त्याला काय म्हणतो, काय अभद्र बोलतोय. आणि तो जर एखादा चांगला सुरामध्ये गाणं म्हणत असेल तर ऐकायला छान वाटतं, आणि भद्र चांगले मंत्र म्हणतायत तर ते ऐकायलाच छान वाटतं, वातावरणाने त्याला चांगली शुद्धता येते. बरोबर. मी जर आता इथे बसून सगळ्यांना ओरडून रागवून बोलत असलो असतो तर एक जणही थांबलं असतं का? नाही. मग ते भद्र म्हणजे कल्याणकारी, त्या प्रकारचे ऊर्जा, त्या प्रकारचे देवता, याचं ते मंडल आहे. याला सर्वतोभद्र मंडल असं म्हटलं जातं. चारही दिशांनी उभा राहिलात तर तुम्ही बघा, एक समान दिसेल तुम्हाला ते मंडल. त्या भद्र अशा मंडलावरती ज्या आजच्या कार्याच्या ब्रह्मादी काही देवता आहेत, त्या देवतांचं त्याच्यावरती स्थापना होते. आणि त्याच्यावरती आपली जी काही मूळ आज कोण आहेत, आजचे प्रमुख पाहुणे कोण असतील तर भगवान श्री महाविष्णू. महाविष्णूंचे या ठिकाणी आपण पूजन करतोय. महाविष्णूंच्या पूजनाविषयी किंवा त्यांच्याविषयी बोलायला कितीही जरी गेलं तरी कमीच आहे. कारण आपण सगळ्यात शेवटी अंग झटकत असताना कीर्तन संपलं की, कार्य संपले की काय म्हणतो, कृष्णार्पण. हे कार्य आज आपण करतोय, हे पापांचा नाश करणारे, सगळ्या दुःखांचा नाश करणारे असे महाविष्णू आहेत. बरोबर आहे की नाही. ज्यांच्या वर्णन करताना जर पाहिलं, भागवत महापुराणाच्या सुरुवातीला सांगितलं, यांचं पूजन विशेष का आहे. सच्चिदानंद रूपाय या शब्दाचा जर व्याकरणाने विच्छेद केला, आदरणीय मकरंदबुवा रामदासी, चैतन्य महाराज देगलोरकर अशा अनेक वक्त्यांनी सांगितलंय त्याला विच्छेद करून. त्यांचं ऐकून मी तुमच्या समोर ठेवतोय, ते माझं स्वतःचं नाहीये, त्यांचं ऐकून मी तुमच्या समोर ठेवतोय. त्यांनी त्याचा विच्छेद करून सांगितलं काय, सच्चित आनंद, सदैव चित्ताला आनंद देणारी मूर्ती आहे. अहो केवढे संकट होते आयुष्यामध्ये. जन्म कुठं झाला, जेलमध्ये झाला. बरोबर आहे की नाही. किती आपण रडतो छोट्याशा गोष्टीला, काय करू, पुढचा EMI भरायचा पण पैसे नाहीये जवळ, आहे की नाही. आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींना त्याचा टाहो करतो. परंतु ज्याचा जन्म कारागृहात झाला, जन्माता अगदी जन्मल्या माता पितांचा वियोग झाला. बरोबर. काही काळ गेला, अनेक वेळेस मृत्यूपर्यंत त्यांच्यावरती घटना येत गेल्या. अगदी तारुण्यामध्ये सगळं काही करण्याची शक्ती होती, अगदी पूर्ण पृथ्वी पालती करण्याची शक्ती होती सृष्टी. परंतु रणछोडदास, बरोबर आहे की नाही, पदवी काय मिळाली की पळून जातोय हा. बरोबर आहे की नाही. रणछोडदास अगदी तारुण्यामध्ये ते सहन केलं, स्वतःचं सगळं सोडायला लागलं. स्वतःच्या मामाचं कितीतरी संवत्सर पर्यंत, स्वतःचा मामा जो मामा 2 बार माँ है उसमें, आहे की नाही, त्याचा सुद्धा त्रास सहन करायला लागला. अजून पुढे वाढत 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 सगळ्यांना श्रुत आहे, जास्त सांगायची गरज नाही, कितीतरी त्रास सहन करायला लागले की नाही. परंतु चित्तातला चेहऱ्यावरचा आनंद कधी ढळला का? नाही. म्हणून प्रेरणा कोणाची घ्यावी, कृष्णाची. रामाचं आचरण करावं आणि जगावं कृष्णाप्रमाणे, रामाप्रमाणे. का, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून नित्य आयुष्यात घेतात. गुरुजी अर्धा तास झालं बडबड करतायत, गुरुजी सगळं सांगतायत, हे सोडून देण्यासाठी नाही बरं का. म्हणजे तुम्ही कराच असं माझं म्हणणं नाहीये, परंतु ह्या जर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, स्पीड ब्रेकर आल्यावर तुम्हाला ब्रेक मारा म्हणून कोणी सांगतं का? आपसुक हात जातात की नाही ब्रेककडे. मग हे करायचंय का, ऐकायचं का वारंवार. या ऐकण्यातून आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न घडला पाहिजे, आयुष्य आपसुक सुधारतं. मग सच्चित आनंद, सदैव चित्ताला आनंद देणारी ही मूर्ती आहे. बरोबर आहे की नाही. काय करते, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीनंतर प्रत्येकाला सुख समृद्धी आनंद देण्यासाठी ती तत्पर असते. तापत्रय विनाशाय, किती प्रकारचे ताप आहेत, तापत्रय विनाशाय, 3च अडचणी येऊ शकतात. 4थी अडचण आपण स्वतः निर्माण करतो. 3 कुठल्या, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. या तसे ताप वेगवेगळे सांगितले आहेत, परंतु आत्ताच्या या भौतिक युगानुसार 3च अडचणी येऊ शकतात, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. या 3ही गोष्टीमध्ये फक्त श्रीकृष्णांचं स्मरण करावं. आणि त्याच्यापेक्षा माझं मोठं संकट आहे का, हा विचार करावा. आता लोक उलट करायला लागले, पत्नीचा वॉलपेपरवर फोटो ठेवून म्हणतात हिच्यापेक्षा मोठं संकट नाही. असं आहे का बरं? खरं तर सगळ्यात जवळची एमर्जन्सी एक्झिट कोण आहे माहितीये का? सगळ्यात जवळची एमर्जन्सी एक्झिट पत्नी आहे.
अडचण आली, आता तांदळाचे डबे बंद झाले, UPI सुरू झाले, परंतु अडचण आली की पटकन तांदळाच्या डब्यात हात जायचा आणि प्रत्येक संकटामध्ये पत्नी हातावर बंडल काढून ठेवायची. बघा, आजही परंपरा अबाधित ठेवली त्यांची, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर सांगण्याचा अर्थ हाच आहे की याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये संकटाच्या काळी ती उभी असते. खरं तर पाठीमागे वुमेन शिवाय मेन अधुरा आहे, अपूर्ण आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून या ठिकाणी शक्ती पाठीमागे असते. पण या संकटांमध्ये प्रत्येक आयुष्यामध्ये संकट येतात. तुमच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे सगळ्यांनी. 15 दिवसापूर्वी ICU मध्ये असणारी व्यक्ती इथे बसली, आज किती वेळचं तरी एवढं शांततेत श्रवण करतीये, पूजन करतीये, सगळ्यांची काळजीच करतीये, है की नाही? असं. परंतु तुम्ही कोणाची प्रेरणा घ्या तर तुम्ही स्वामींची आणि श्रीकृष्णांची घ्या, की आयुष्यामध्ये संकट, कुठलंच संकट मोठं नाहीये. ये वक्त भी बीत जाएगा, है की नाही? कल सुनहरा दिन फिर आएगा. हा सूर्यास्त पूर्ण आहे का? नाही. म्हणून त्या विष्णूंचं पूजन का करतोय? अनेक कारण आहेत, खूप आहेत. खूप जास्त एक्सप्लेन करायला गेलो तर आजचा दिवस पुरणार नाही आणि दुपारी भूक लागल्यानंतर गुरुजींना सगळे घड्याळ दाखवायला येतील. तर यासाठी नको. तर सच्चित आनंद या विश्वामध्ये असणारे सगळे त्रिविध ताप आहेत. या व्याधींचा, तापांचा नाश करणारी जी मूर्ती आहे, जी देवता आहे, तिचं आम्ही आज आराधन करतोय. ज्याला कोणी गोपाळकृष्ण म्हणा, नाही का? सांगताना सांगितलं, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. अशा या भगवान विष्णूंचं आज आम्ही आराधन करतोय. त्यांच्या कृपाशीर्वादाने सदैव चित्ताला आमच्या आनंद राहावा, सुख समृद्धी नांदावी, या चिंतनाने आम्ही पूजा करतोय. बरोबर? अजून जास्त एक्सप्लेन करण्याची मला गरज वाटत नाही, सगळे सुज्ञ आहात. आता पुढे जाऊया. पुढे आपण पूजन करणार आहोत, ते म्हणजे ग्रहांचं. माझ्या मुखातून निघणारा एक ना एक शब्द आणि इथे घडणारी प्रत्येक घटना, त्यांची इच्छा आहे की कॅमेऱ्याच्या मधून कोणी येऊन जाऊ नये, परंतु ते थांबणार नाहीये. हे सगळं कुणामुळे घडतंय? ग्रहा राज्यम प्रयच्छन्ति ग्रहा भोगान सुखानि च. त्यांच्याशिवाय काही घडू शकत नाही. जरा डीप मध्ये जाऊया आता. इथे ग्रहांची पूजा करत असताना सगळ्यात मध्यभागी सूर्य आहे, बरोबर? सूर्य उन्हाळ्यामध्ये नको नकोसा, थंडीच्या दिवसांमध्ये हवा हवासा, असा सूर्य. एनर्जी, ऊर्जा हा देणारा, जसं सोलार एनर्जी, सोलार पॅनल लावले जातात, त्यातून ऊर्जा घेतली जाते. ऊर्जेचा कारक आणि या सगळ्या गोष्टींचा प्रधान सौरमंडलाचा, ज्याच्याकडून सगळे ऊर्जा घेतात, तो सूर्य. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी, आपल्या या वातावरणाला ऊर्जा देण्यासाठी सूर्याची पूजा आहे. अशी खूप कारण आहे, बेसिक सांगतोय. तर सूर्याची प्रथम पूजा होते. सूर्य, त्याच्यानंतर कोण येतो तर चंद्र. युवराज आहेत या मंडळाचे, मंत्रिमंडळाचं आहे हे पण एक प्रकारचं, बरं का? चंद्र. चंद्र काय करतात? शीतलता देतात मनाला. इथे स्क्वेअर दिसतोय तुम्हाला चंद्राच्या खाली, बरोबर? चंद्र हा मनाचा कारक सांगितलाय. जसं मन चारी बाजूंनी या ठिकाणी विचार करतो. तुम्ही म्हणाल गुरुजी काहीतरी खोटं नाटक सांगताय, रोज चंद्र गोल बघतोय आम्ही, बरोबर आहे की नाही? असं नाहीये. चंद्र गोलच आहे, चंद्र गोलच आहे, परंतु त्याचं कारकत्व, त्याचं कार्य कसं आहे तसं बघा. चंद्र कशाचा कारक आहे? मनाचा कारक आहे. मनाचा कारक का? किंवा शरीराच्या मध्ये जर भागात पाहिलं तर वॉटर लेवल कंट्रोल ठेवणे. भरती ओटी कधी येते तर अमावस्या पौर्णिमेला, तसं कोणामुळे येते तर चंद्रामुळे. तसंच शरीरामधलं ती स्वास्थ्यविषयक गोष्टी चंद्राकडून बघाव्यात. पुढे जाऊयात मंगळाकडे. मंगळ, पत्रिका दिसली मंगली की नकोच लग्नाला. का? एवढा वाईट आहे का मंगळ? अजिबात नाही. अहो, मंगळ उत्तम असणारी व्यक्ती जी करू शकते ना, ते कोणच करू शकत नाही. आज एवढी सेना आपली सशस्त्र या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवते. त्यांच्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळाचा प्रभुत्व उत्तम असतात. सेनापती सांगितलाय, बरोबर? उग्र आहे, परंतु त्याच्या आजूबाजूच्या पण गोष्टी बघितल्या पाहिजेत की नाही? नासाने सांगितलं मार्स, मंगळावरती माती लाल आहे, बरोबर आहे की नाही? शरीरात रक्ताचा रंग कसा आहे? थोडाफार फिकट काळा गडद वगैरे असेल, परंतु लालच आहे, बरोबर आहे की नाही? असा शरीरातल्या रक्ताभिसरण, त्याविषयीच्या गोष्टी या आणि धडाडीचं कार्य करणं हे मंगळाकडून पाहावं. बुध म्हणजे काय? बुध म्हणजे बुद्धी किंवा वाणी. एवढा वेळ झाला तुमच्याशी बोलू शकतोय, हे त्यांचीच कृपा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून बुध ही उत्तम वाणी. गुरु म्हणजे ज्ञान. वाणी उत्तम आहे, परंतु ती कुठे, कशी, काय वापरावी याचं ज्ञान गुरूंकडे. पुढे गेलो तर शुक्र. एवढं सुंदर घर, मुलं बाळ, सगळ्या गोष्टी, हे म्हणजे आयुष्यामध्ये सुख. सुख म्हणजे सूर्य. जे बघू शकतात त्यांनी बघा, इथे फोटोमध्ये सूर्याच्या पायाखाली स्टार आहे. आणि बोलताना काय म्हणतो आपण? एखाद्याची सगळी एकदम फास्ट 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 भरभराट चालली आहे, त्याचे काय चांगले आहेत? सुख. स्टार म्हणजे सूर्य. इथे या
सगळ्यात खाली मध्यभागी दिसत आहेत ते ज्यांना सगळ्यात जास्त घाबरतात कलियुगामध्ये लोक, ज्यांच्या भीतीनं कशी का असणं सृष्टी उत्तम चालली आहे, ते म्हणजे शनी महाराज आहे की नाही. केवढे त्याला चिडबे झाले शनी जयंतीला. शनी महाराज ते क्रूर नाहीत, वाईट नाहीयेत. जर मंत्रिमंडळातलं किंवा या कार्यप्रणालीतलं त्यांचं जर पद पाहिलं तर त्यांना न्यायाधीश म्हणतात. बरोबर. एक ऑब्झर्वेशन करत असतो मी नेहमी वातावरणात की कोर्टामध्ये लोकांची वस्त्र काळेच का असतील, तर न्यायप्रिय शनीचं तिथे जास्त प्रभुत्व आहे त्या वातावरणावरती. बरोबर आहे की नाही. शनी न्यायप्रिय आहेत आणि ते न्यायाधीश आहेत. 7:30 आली की पटपट 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 तेलाचे डबे जायला लागले तिथे. असं काही घडत नाही. तिथे तेलाचे डबे वाहून यायचे आणि येता येता कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं तिकडचे 2 कोटी कमी ठेव आणि थोडंसं मटेरियल साधं वापर. उपयोग होणार आहे का? नाही. 1992 स्कॅम आला आणि सांगितलं जे मी मनी होतं कुंडली में शनी होने से कुछ नहीं होता. असं चालणार नाही. चालेल का? नाही. रावणाकडे काही कमी होतं का? नाही. अहो या नवग्रहांच्या पायऱ्या केल्या होत्या त्याने, पण वाईट दृष्टी ठेवली. बरोबर आहे की नाही. आपल्याकडे सांगितलं परस्त्री माते समान जाणं, परधन मानावी जैसे वमन, परस्त्री माते समान जाणं. आणि परस्त्रीवर वाईट दृष्टी ठेवली की त्याला तसा मार्ग मिळणारच. बरोबर. हे रावणाकडे पाहायचं. शनी हे दृष्टीचे कारक आहेत. इथे 2 मूर्त्या दिसत आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, काही जण तर त्यांना नवदुर्गा म्हणत होते, परंतु असं नाहीये. ते नवग्रहांची पूजा आहे. इथे एक मूर्ती आहे ज्याला शरीर नाहीये, बॉडी नाहीये आणि इथे शिर नाहीये. हे कोण आहेत? बेसिक ज्यांनी ऐकले त्यांना माहिती की ते राहू आणि केतू आहेत. पण यांना शिरधड का नाहीत? तर हा स्वरभानू नावाचा राक्षस आहे. स्वरभानू नावाचा हा राक्षस